भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर गंभीर आरोप केला आणि या आरोपानंतर आता तुकाराम मुंढे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे। त्याचं झालंय असं की कृष्णा खोपडे यांनी नागपूरमध्ये तुकाराम मुंढे यांनी मनमानी कारभार केल्याचा आरोप केलेला आहे। त्याचबरोबर काही महिला अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप देखील खोपडे यांनी केलाय आणि हा आरोप केल्यानंतर आपल्याला धमक्या दिल्या जात आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय। सभागृहामध्ये जेव्हा हा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संदर्भात दखल घेतली आहे आणि याची चौकशी करून सविस्तर तपास करून विस्तृत निवेदन सादर करणार असं फडणवीसांनी सांगितलंय। त्यामुळे कुठेतरी आता तुकाराम मुंढे यांच्यावर पुन्हा एकदा कारवाईची टांगती तलवार आहे का, त्यांची पुन्हा एकदा अर्थात 2 वर्षात 24 वेळा त्यांची बदली झालेली आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा 25व्या वेळी त्यांची बदली होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। मुंढे यांना तातडीनं निलंबित करण्याची मागणी भाजपच्या आमदारांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली आहे। भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटके यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विशेष लक्षवेधी सूचना केली। तुकाराम मुंढे यांच्या गैरव्यवहारांविरोधात आवाज उठवल्यानंतर आपल्याला फोनवरून धमक्या मिळतात। या धमक्यांमुळे आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा दावाच आमदार खोपडे यांनी केला। त्यावरून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली। खोपडे यांनी ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापर्यंत पोहोचवली आहे। दरम्यान कृष्णा खोपडे यांचा नेमका आरोप काय आहे ते पाहूया। तुकाराम मुंढे 2020 मध्ये नागपूर महापालिकेत आले। नागपुरात 7 महिन्यात मनमानी कारभार केला। स्मार्ट सिटीचा अधिकार नसताना अधिकार वापरला। मान्यता नसताना ठराविक कंत्राटदाराला चेक दिले। त्यावेळी पुराव्यासह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। स्मार्ट सिटीच्या 2 महिला अधिकाऱ्यांना सही न केल्यानं मुंढेंनी शिवीगाळ केली। अनिल देशमुख यांनी तेव्हा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। विधानसभेत याबाबत बोलणार असल्याच्या चर्चा बाहेर जाताच आपल्याला धमकीचे फोन आले। तुकाराम मुंढेंविरोधात बोलू नका, नाहीतर गंभीर परिणाम होतील अशी धमकी मिळाल्याचा आरोप करत खोपडे यांनी पोलिसात तक्रार दिल्याची ही माहिती दिली आहे। सभागृहामध्ये दाखल केलेली आहे आणि 2-3 दिवसामध्ये ते लक्षवेधी लागेल। परंतु अध्यक्ष महोदय, मीडिया आणि वर्तमानपत्रामध्ये 4-5 दिवसापासून हे प्रकरण सुरू आहे आणि म्हणून मुंडेच्या इशाऱ्यावर काल विधानसभेमध्ये मी दाखल झालो असता त्यांच्या 2 समर्थकांनी मला काल फोन केला, धमकी दिली का तुकाराम मुंडेच्या विरोधामध्ये बोलू नका, नाहीतर त्याचे गंभीर परिणाम होईल। मी अध्यक्ष महोदय या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे तक्रार केली आहे, विधानसभा अध्यक्षाकडे तक्रार केली आहे, पोलीस कमिशनरकडे तक्रार केली आहे आणि सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये भी तक्रार केली आहे आणि या तक्रारीची शासनाने तत्काळ दखल घ्यावी आणि मला या ठिकाणी आपण संरक्षण द्यावं अशा। आमदार प्रवीण दटके यांनीही खोपडेंची बाजू घेत मुंढे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात कारवाईचा इशारा दिलाय। विधिमंडळाच्या सदस्याला धमकी येणं गंभीर बाब आहे। तुकाराम मुंढे आणि कारभारासंदर्भात सगळी माहिती घेऊन सविस्तर निवेदन केलं जाईल असं फडणवीसांनी सांगितलंय। खोपडे साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे त्याचे 2 भाग आहेत। पहिला भाग म्हणजे त्यांना आलेली धमकी, हा अतिशय गंभीर भाग आहे। या सभागृहामध्ये कोणी एखादा प्रश्न उचलत असताना तो उचलू नये म्हणून धमकी येणं हा विशेषाधिकाराचाही भंग आहे आणि या सभागृहाच्या अधिकारावर तो अधिक्षेप आहे। त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येईल। धमकी देणारे कोण, ते कोणाशी रिलेटेड आहेत, कोणाकरता काम करतात, अशी सगळी चौकशी त्याची केली जाईल, त्याच्यावर कारवाई केली जाईल। दुसरा जो प्रश्न त्यांनी तुकाराम मुंढे आणि बाकी कारभाराच्या संदर्भात मांडला आहे त्या संदर्भात सगळी माहिती घेऊन त्या संदर्भातलं वस्तुस्थिती दर्शक निवेदन या सभागृहामध्ये केलं जाईल। त्यामुळे आता 20 वर्षात 24 बदल्या झालेल्या तुकाराम मुंढेंवर काय कारवाई होणार की पुन्हा 25वी बदली केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।